नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी 10 बोकड पालन संपूर्ण माहिती, संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे बघा, जर तुम्हाला बोकड पालन करायचं असेल किंवा 10 बोकड पालन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला किती भांडवल लागेल, त्यासाठी तुम्हाला खर्च किती येईल, तुम्हाला या ठिकाणी चारा किती लागेल, खुराक किती लागेल, खुराक खर्च किती येईल, त्याचप्रमाणे खरेदी विक्री कशी राहील, कितीला घ्यायचं, कितीला विकायचं, किती दिवस सांभाळायचं, त्याचप्रमाणे चाऱ्यामध्ये काय काय द्यायचं, खुराकात काय द्यायचं, किंवा अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टींवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। म्हणजे थोडक्यात 10 बोकड पालनाची संपूर्ण A to Z अगदी डिटेलमध्ये आपण ही माहिती बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि काळजीपूर्वक ऐकायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला आणि शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्कीच हे गणित, हा हिशोब, ही माहिती या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजेल। आणि सोबतच मित्रांनो, आपण आपले हे यूट्यूब चॅनलवरती दररोज शेती संबंधी व्यवसाय असेल किंवा या ठिकाणी दूध व्यवसाय असेल, शेळी पालन, बोकड पालन, कोंबड्या पालन, असं संपूर्ण दररोजचे आपण महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती आणत असतो। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। म्हणजे येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर नक्कीच पोहोचतील। आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं आणि बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्हाला आपली जी काही ट्रेनिंगची सिरीज आपण आणणार आहोत तर ते देखील तुम्हाला तुमच्यापर्यंत वेळेवर अपडेट येत राहील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला 10 बोकड पालन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय काय नियोजन करणं गरजेचं आहे। बघा, मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो, घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही आहे, बरोबर। आता ही माहिती तुम्हाला, जे काही मी तुम्हाला 1-2 मिनटं सांगतो आहे अगोदर, ते तुम्हाला कदाचितच दुसरं कोणी सांगत असेल, पण मी सांगतो, जेव्हा पण तुम्ही बोकड पालन करशाल तर तुम्हाला आज आयडिया आली डोक्यामध्ये आणि तुम्ही लगेच 8-10 दिवसामध्ये, महिन्याभराच्या आत बोकडं घेऊन येशाल आणि पाळायला सुरुवात करशाल। पण असं कधीच करायचं नाही आहे। जेव्हा पण तुम्ही कोणताही बिझनेस किंवा कोणती आयडिया तुमच्या डोक्यात येईल तर त्यावरती तुम्हाला आधी कमीत कमी 3-4 महिने तरी त्यावरती अभ्यास करायचा आहे, अगोदर पूर्णपणे माहिती घ्यायची। जसं की बोकड पालन जर तुम्ही करताय तर तुम्हाला डायरेक्ट बोकड नाही आणायचे आहेत। जर तुम्ही डायरेक्ट बोकड आणायला गेलात तर तुम्हाला बोकड कुठं भेटेल, कसं घ्यायचं, कितीला घ्यायचं, असे अनेक प्रश्न पडतील, बरोबर। मग बघा, सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपल्याला आता बोकड पालन करायचं आहे, मग त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या 1 बिघा किंवा त्यापेक्षा थोडी जमीन असेल तरी चालून जाईल। 10 बोकडांसाठी 1 बिघापेक्षा कमी चारा तुमचा ॲडजस्ट होतो आहे, पण मी एक जास्तीचं सांगतो आहे, 1 बिघा, बरोबर। आता 1 बिघामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चारा पिकं लावायचे। जसं की तुम्ही तुती लावू शकता बांधाच्या काढानी किंवा वावराच्या शेताच्या काढानी, त्यामुळे तुम्ही तुती, सुबाबळ, त्याचप्रमाणे शौरी असेल, असं वेगवेगळे तुम्ही झाडं लावा जे शेळ्यांसाठी, बोकडांसाठी चारा म्हणून उपयोगी पडेल। त्यानंतर तुम्ही हादगा, हत्ती घास, त्याचप्रमाणे नेपियर असेल, मका असेल, मेथी घास असेल, असं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही काय करा, या ठिकाणी चारा पिकं लावा। म्हणजे तुम्ही 1 बिघ्यामध्ये काय करा, पूर्ण चारा करून टाका, बरोबर। जर तुम्ही शेळ्या वळायला नेत असाल, म्हणजे बोकडं तुम्ही वळायला नेत असाल तर तुम्हाला चाऱ्याची काही गरज नाही आहे। तुम्हाला थोडा जरी चारा असेल, बांधाच्या काढायला गवत असेल, त्याच्यामुळे तुमचं काम होऊन जाईल। पण जर तुम्ही अर्ध बंदिस्त किंवा बंदिस्त करत असाल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चारा लागवड करणं खूप गरजेचं आहे, बरोबर। आणि सोबतच तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या शेतामध्ये जो भुसा असेल, गहू असेल, त्याचप्रमाणे मका असेल किंवा मग सोयाबीन असेल किंवा इतर कडधान्यांचा जो काही भुसा असेल तो सर्व भुसा तुम्हाला साठवून ठेवायचा आहे। कारण की शेळीला, तुमचं जे बोकड आहे त्याला कमीत कमी तुम्ही अर्धा किलो तरी या ठिकाणी सुका चारा दिला तर त्याच्यातून त्याला प्रोटीन भेटेल। त्याचप्रमाणे तुम्हाला हिरवा चारा पण जास्त प्रमाणात हिरवा चारा द्यायचा आहे। आणि हिरवा चारा तुम्ही जितकं जास्त द्याल, जितकं तुम्ही त्यांची भूक भागवाल, तितकं त्यांचं वजन चांगलं वाढेल। त्यामुळे पुन्हा सांगतो, बोकड पालन आणण्याच्या अगोदर 3 ते 4 महिने, कमीत कमी 3 ते 4 महिने अगोदर तुम्हाला चारा लागवड करायची आहे। त्यानंतर 3 ते 4 महिने जेव्हा तुम्ही चारा लागवड करशाल तेव्हाच तुम्हाला तुमचे बोकड कुठं ठेवायचे त्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट जागा करायची आहे
किंवा तुम्ही तुमच्याकडे एखादी रिकामी रूम असेल किंवा मग गोठा असेल तिथं पण तुम्ही ह्या बोकडांना ठेवू शकता. फक्त इतकंच की तुमचे जेव्हा बोकडं या ठिकाणी घाण करतील किंवा लघवी करतील त्यावेळेस त्या ठिकाणी ती घाण जास्त वेळ राहिली नाही पाहिजे. जर तुमच्या शेडमध्ये किंवा तुमच्या त्या गोठ्यामध्ये जास्त वेळ जर लघवी किंवा घाण शेण राहिलं तर त्या ठिकाणी किडे तयार होतील आणि जर बोकडं सारखे सारखे वल्ले होत राहिले तर त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आजार देखील तुम्हाला बघायला भेटू शकतो. त्यामुळे तुम्हाला जितकं साफसफाई ठेवली तितकी साफसफाई ठेवायची आहे. आणि सोबतच जेव्हा तुम्ही शेड आणि चारा लागवड करणार 3 ते 4 महिने अगोदर, तर ते 3 ते 4 महिने अगोदर नुसती चारा लागवड नाही करायची आहे, तर 3 ते 4 महिने अगोदर तुम्हाला संपूर्णपणे मार्केटमध्ये फिरायचं आहे. आता मार्केट कुठं कुठं भेटेल तर बघा, तुम्ही जर गावात राहत असाल तर तुमच्या आजूबाजूला 3-4 तालुके तर प्रत्येकाच्या आजूबाजूला भेटून जातात जवळपास. मग बघा, तालुक्याच्या ठिकाणी जिथं जिथं बोकडाचे शेळ्यांचे मार्केट असतात त्या मार्केटमध्ये तुम्ही फिरा. प्रत्येक मार्केटमध्ये तुम्ही जितकं तुम्हाला फिरता येईल, 4 महिने टाईम आहे, 4 महिन्यामध्ये तुम्हाला जेवढं शिकता येईल तेवढं शिका. प्रत्येक मार्केटमध्ये फिरा. जो बोकड विकतो आहे त्याला विचारा किती महिन्याचं आहे, कितीला विकतो आहे, कमी भावात का विकतो आहे, जास्त भावात का विकतो आहे, असं विकणाऱ्याला विचारा. व्यापाऱ्याकडे जा, व्यापाऱ्याला विचारा बोकड कितीला घेणार, माझ्याकडे 2 महिन्याचं बोकड आहे, 10 महिन्याचं बोकड आहे, असे वेगवेगळे प्रश्न विचारून बघा. 6 महिन्याचं बोकड आहे, वजन बोकडाचं इतकं आहे, वजन बोकडाचं तितकं आहे, असे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना तुम्ही विचारून बघा. प्रत्येकाचं मत घ्या. प्रत्येकजण आपलं आपलं मत वेगवेगळं सांगाल, कोणी कमी सांगाल, कोणी जास्त सांगाल, पण त्यावरून तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की याची ॲक्च्युअल किंमत काय आहे किंवा मार्केटमध्ये नक्की काय चालतं. आणि सोबतच जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये फिराल त्यावेळेला तुमची जी नजर आहे ती नजर मरून जाईल. म्हणजे तुम्हाला बोकड बघितल्या बघितल्या कळून जाईल की याचं वय किती असेल, ह्याला काय आजार असेल किंवा याला कितीला घेतलं पाहिजे, कितीला विकलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळेल, बरोबर. पण काय होतं माहिती आहे का, आपल्या आता जी काही नवीन पिढी आहे तर त्या पिढीची एक चूक होती की ते अनेक मोटिवेशनल व्हिडिओ बघतात, इन्स्पायर होतात किंवा त्या उत्साहामध्ये ते मोठा निर्णय घेऊन टाकतात. जे काही त्यांच्याकडं साचलेले पैसे असतात किंवा कर्ज काढतात आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, पण त्यांना अनुभव हा शून्य असतो. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की कोणती गोष्ट सुरुवात करायला ना तुम्ही थोडा धीर धरा, अगोदर स्वतः अनुभव घ्या. कारण की जेव्हा आपण आयुष्यातलं निम्मं आयुष्य आपण शिक्षणात घालवतो आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 10, 15, 20 हजारापर्यंत नोकरी करायला आपण तयार असतो. मग जिथं आपण लाखो रुपये कमवायचे स्वप्न बघतोय तिथं आपण 4 महिनेसुद्धा दम काढू शकत नाही का. तर बघा, प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर व्यवस्थित नियोजनबद्ध व्यवस्था केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, बोकड पालन करण्या अगोदर तुम्ही 4 महिने अगोदर मार्केट फिरा. जे तुमच्या गावातले शेतकरी असेल त्यांना जाऊन तुम्ही व्हिजिट करा, जे मटणाचे दुकानवाले त्यांना जाऊन व्हिजिट करा. ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला जी माहिती गोळा करता येईल ती माहिती गोळा करा. विविध PDF वाचा, अशा संपूर्ण माहिती गोळा करा. म्हणजे तुम्हाला नक्कीच कळून जाईल की बोकड कितीला घ्यायला पाहिजे. आता बरेच लोक बोलतील की तुम्ही व्हिडिओ खूप लांबवला आहे. बघा, आता मी डायरेक्ट हिशोब काय तुम्हाला 2 ते 3 मिनटात सांगून टाकेल, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येण्यापेक्षा मी तुम्हाला अगोदर सांगून टाकलं आहे, बरोबर. आता बघा, आपण बघणार की बोकड खरेदी विक्री कशी करायची, पण त्या अगोदर बघा, जर तुम्हाला आपली ही माहिती आवडत असेल, तुम्हाला जर आवडत असेल की मी अगदी मनापासून आणि अगदी डिटेलमध्ये बारकाईने ही माहिती तुम्हाला सांगतो आहे, तर प्लीज तुमच्याकडे काही मागणं नाही आहे, फक्त एक व्हिडिओ लाईक करा. कारण की तुमच्या भावासारखा, मुलासारखा, मित्रासारखा आहे. तर माझे हात जोडून विनंती आहे, आपल्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचं आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय सर्वप्रथम मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळत राहतं की कोणत्या जिल्ह्यातून माझे मित्र व्हिडिओ बघतायत, म्हणजे त्यानुसार मला येणाऱ्या काळात व्हिडिओ आणायला. त्यामुळे जिल्हा नक्की कमेंट करा. मग बघा, जर आपण मार्केटमध्ये गेलो आणि आपल्याला काय करायचं, बोकडं खरेदी करायचे आहेत, मग अशा वेळेस आपण काय करणार की 2, 3, 4 महिन्यापर्यंत काय करायचे, या ठिकाणी बोकडं खरेदी करायचे. आता तुम्ही जर 3-4 महिन्याचं बोकड खरेदी करायला गेलात आणि तुम्ही मोठ्या मार्केटमध्ये गेलात किंवा तुम्ही शेतकऱ्यांकडून सुद्धा खरेदी करू शकता, फक्त तुम्हाला त्याची निवड करता आली पाहिजे. मग तुम्ही सरासरी एक बोकड 4,000 रुपयाला विकत घेतलं आणि असे करून तुम्ही 10 बोकडं पहिल्या महिन्यात विकत घेतली, बरोबर. मग आता 10 बोकडं तुम्ही विकत घेतलेत आणि ते 10 बोकड तुम्ही तुमच्या फार्मवरती आणले. तुमच्या फार्मवरती अगोदरच चारा लागवड झालेली होती 4 महिने अगोदर, त्यामुळे तुमचा चारा
तुमच्याकडं मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर तुम्ही ते 4 बोकडं आणले. त्यांना काही आजार आहे का डॉक्टरांना बोलवायचं, आजार वगैरे चेक करून घ्यायचं काय असेल नसेल, किंवा तुम्हाला जर कळत असेल जसं तुम्ही 4 महिने अगोदर माहिती काढलेलीच असणार आहे, तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर त्यांचं लसीकरण हे वेळच्या वेळी त्यांना देत राहा. आणि सोबतच आता मेन गोष्ट म्हणजे काय असती कोणत्या व्यवसायामध्ये की त्यांना खाद्य काय लागेल, खुराक काय लागेल. कारण की ते जर तुमचं चांगलं असेल तर या ठिकाणी तुमचं वजन जास्त वाढेल. जसं की मी तुम्हाला अगोदरच चारा नियोजनबद्दल सांगितलं होतं, बरोबर. मग आता बघा त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा जो चारा मी तुम्हाला अगोदर सांगितला आहे तो तुम्ही कुट्टी मशीनमध्ये किंवा तुमच्या जसं तुम्हाला शक्य होईल तसा बारीक करून त्यांना खायला द्या. त्यानंतर थोडाफार सुका चारा पण द्या. आणि जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही त्यांना गोड पाणी हे पण द्या. गोड पाणी दिलं त्यांचं रक्तशुद्धीकरण होत असतं किंवा ग्लुकोज वगैरे भेटत असतं. त्याच्यानुसार तुम्ही त्यांना खाद्य आणि गोड पाणी आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी ह्या जर गोष्टी दिल्या, पहिली गोष्ट तुमचं बोकड ह्या ठिकाणीच तुमच्या बोकडाचे निम्मे आजार कमी होतील आणि वजन चांगल्या प्रकारात वाढेल, बरोबर. दुसरी गोष्ट साफसफाई ठेवा. आणि तिसरी गोष्ट जी म्हणजे की त्यांना खुराक. आता खुराकामध्ये तुम्ही काय तर बरेच लोक त्यांना विकतचा पण खुराक देतात आणि बरेच लोक त्यांना काय करतात की कडधान्याचा या ठिकाणी भरडा करून देतात. आता बघा आमच्याकडं एक काका आहेत, त्यांच्याकडे 5-6 बोकडं आहेत. तर त्यांचा जो खुराक आहे तर तो जो खुराक आहे तो काय करतात की मका, गहू, बाजरी असेल हे काय करतात त्यांचा भरडा करतात. थोडंसं काहीतरी ते बारीक त्याच्यामध्ये कस ठेवतो, थोडीशी बारीक भरडा करतात आणि प्रत्येक बोकडाला किंवा शेळीला ते 200-200 ग्रॅम एका दिवसाला देतात, बरोबर. मग तुम्ही त्याप्रमाणे दिवसाला प्रत्येक बोकडाला 200-200 ग्रॅम काय करा मका द्या किंवा मग धान्याचा भरडा द्या. त्यानंतर जर तुम्ही प्रत्येक बोकडाला 200 ग्रॅम भरडा देत असाल तर 10 बोकडामागं तुम्हाला 2 किलो या ठिकाणी काय लागेल खुराक लागेल. आता 2 किलो खुराक प्रत्येक बोकडाला लागला तर बघून घ्या 2 किलो जर आपण 20 रुपयांनी पकडला तर 40 रुपये किती या ठिकाणी आपल्याला. जर बघा 200 ग्रॅम गुणुले 10 2 किलोचे किती होतील आपले या ठिकाणी 40 रुपये होतील, बरोबर. मग आता दिवसाला जर आपल्याला 40 रुपये खुराक खर्च येतो आहे आणि आपले बोकडं आपल्या फार्मवर आणल्यानंतर अगोदरच ते 3 ते 4 महिन्याचे असतील, त्यानंतर आपल्याला तिथून पुढं 6 महिने सांभाळायचे आहेत. मग बघा आपण जर या ठिकाणी 40 रुपये दिवसाप्रमाणे 180 दिवसांचा हिशोब काढला तर 7,200 आपल्याला काय तर खुराकाचा खर्च यांना येतो आहे, बरोबर, 180 दिवसांचा. त्यानंतर या ठिकाणी बघा आपण त्यांना खुराक दिला, वेळेवर चारा दिला, सुका चारा दिला, हिरवा चारा दिला, गोड पाणी वगैरे दिलं आणि लसीकरण औषधं आपण देऊ शकता. पण जर तुमच्याकडे बोकडं कमी असेल आणि तुम्ही साफसफाई सगळं नियोजन करत असाल तर कधी कधी त्यांना आजार पण कमी असतात, बरोबर. आता त्यानंतर विक्री कशी राहील. मग बघा जसं तुम्ही बोकड आणलं होतं 4,000 रुपयाला प्रति बोकड आणि जे तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही 6 महिने सांभाळलं, 4 महिन्याचं आणलं होतं 6 महिने सांभाळलं, आता तुमचं बोकड झालं 10-11 महिन्याचं. आता जर बघा तुम्ही वेळेवर त्यांना पोटभर खाद्य, पोटभर त्यांना खुराक आणि हिरवा सुका चारा पाणी सगळं जर तुम्ही व्यवस्थित त्यांना देत असाल तर अगदी कमी वेळामध्ये त्यांचं वजन हे जास्त होत असतं आणि बोकडाची क्वालिटी ही चांगली असते. जर बघा तुमच्याकडे जर 9-10 बोकडं असतील त्यातून तुम्ही एक बोकड मरतूक पकडा किंवा एक बोकड तुम्ही त्याला कमी भाव पकडला, काही पण पकडा, बरोबर. मग आपण फक्त 9च बोकडांचा हिशोब काढूया, बरोबर. कारण की एक बोकड आपण काय केलं मरतूक पकडला. मग बघा या ठिकाणी 9 गुणुले 15,000. कारण की जेव्हा तुम्ही बोकडाला प्रत्येक गोष्ट हवी तशी त्याला देत असतात तर कमी वेळात ते जास्त वजन वाढत असतं, बरोबर. मग जर 15,000 गुणुले जर तुम्ही 9 केलं तर 1,35,000 तुम्हाला हे 9 बोकडं विकून या ठिकाणी भेटत असतात. आता यातून आपण एक एक करून आपला खर्च वजा करूया. मग बघा या ठिकाणी जर तुम्ही खर्च वजा करायला गेलात तर बघा सर्वप्रथम जो आपला खर्च आहे तो आहे 40,000 जे आपलं बोकड खरेदी करण्यासाठी आपण वापरले होते. त्यानंतर 7,200 जो आपण खुराक खर्च केला होता. अशा करून जर आपण या ठिकाणी खर्च वजा केला तर आपल्याकडं जी रक्कम शिल्लक राहते ती रक्कम एक सरासरी 87,000च्या आसपास आपल्याकडं या ठिकाणी शिल्लक राहत आहे. आता हे 87,000 आपल्याला किती महिन्यात भेटले तर या ठिकाणी 6 महिन्यात भेटले, बरोबर. आता 6 महिन्याला आपण 87,000ला आपण 6 आणि भागाकार केला
तर आपल्याला महिन्याकाठी एक सरासरी 14 ते 14.5 रुपये या ठिकाणी निव्वळ नफा शिल्लक राहतो आहे. बरोबर. म्हणजे बघा 10 बोकड पालनाची आपण चारा, खाद्य, त्याचप्रमाणे खरेदी विक्री अगदी थोडक्यात बघितली आहे. जर तुम्हाला यावरती आणखी डिटेलमध्ये प्रात्यक्षिक व्हिडिओ पाहिजे असेल तर मला प्रत्येकाने कमेंट आली पाहिजे की बोकड पालन प्रात्यक्षिक करा किंवा मला यस करा, हो करा. तुम्हाला जसं योग्य असेल तशी मला कमेंट करायची आहे. म्हणजे मी यावरती प्रॅक्टिकल 1-2 तासाचं पूर्ण ट्रेनिंग किंवा कोर्स किंवा एकदम डिटेलमध्ये कोणतं औषध द्यायचं, खाद्य कसं द्यायचं, चारा कसा द्यायचा किंवा त्यांना लसीकरण काय काय द्यायचं, अशी संपूर्ण मी माहिती आणेल. फक्त मला जास्तीत जास्त कमेंट आले पाहिजे. तुम्हाला जितक्या कमेंट करतील तितक्या कमेंट करा आणि सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी लाईक केला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे. म्हणजे तुमच्या मित्राला तुम्ही हा व्हिडिओ पुढं पाठवला पाहिजे. जर या 2-3 गोष्टी जर प्रत्येकजण करत असेल तर लवकरात लवकर मी बोकड पालनाबद्दल 2 ते 3 तासाची संपूर्ण ट्रेनिंग अगदी डिटेल आणि प्रात्यक्षिक या ठिकाणी तुमच्यासाठी आणेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण बोकड पालन, कोंबडी पालन आणि शेळी पालन यासाठी एक ट्रेनिंग आपण लवकर आणणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवलं तर येणाऱ्या काळातील ही ट्रेनिंग तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण दररोज आणत असतो तर ते देखील तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत राहतील. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. आणि मित्रांनो, खूप मेहनत लागली व्हिडिओ बनवायला, तर प्लीज हात जोडून पुन्हा विनंती करतो, आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या व्हिडिओला लगेच तुम्ही लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय ते मला कमेंट करा. दुसरी कमेंट अशी करा की येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. तिसऱ्या कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला बोकड पालनावर ट्रेनिंग पाहिजे का. अशा 3-4 कमेंट प्रत्येकाने करायच्या आहेत. सोबतच खूप महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं असं की बघा, आता आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे हा फक्त तुमच्यासारखे माझे काही मित्र असेल त्यांनी मला कमेंट करून प्रश्न विचारला होता. तर त्यांनी मला प्रश्न असा विचारला होता की सर, बोकड पालन 100% आपल्याला हवं तसं आपलं नियोजन झालं, प्रत्येक गोष्टी आपल्याला हवं तशा झाल्या तर आपल्याला किती उत्पन्न भेटू शकतं किंवा किती फायदा होऊ शकतो. तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ त्यानुसार बनवला आहे. मग जर तुम्ही बोकड पालन करत असाल, जर तुम्हाला खाद्य महाग भेटलं किंवा चारा तुम्हाला महाग भेटला, विकतचा आणला, तर या ठिकाणी तुमचं जे बजेट आहे या ठिकाणी पुढं मागं किंवा कमी जास्त या गणितात फरक होऊ शकतो. किंवा जर तुमचं बोकड तुम्हाला महाग भेटलं आणि त्याची विक्री आता जसं की मी 15,000ला सांगितली आहे, जर तुमच्या बोकडाची क्वालिटी नसेल किंवा वजन कमी असेल किंवा व्यापाऱ्यांनी आडून बघितलं, बरोबर, किंवा तुम्हाला मार्केटच अवेलेबल झालं नाही आहे किंवा अनेक गोष्टीमुळं तुमच्या बोकडाला या ठिकाणी 15,000 किंवा त्यापेक्षा पण कमी भाव भेटला तर या ठिकाणी तुमचं उत्पन्न पण कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमच्या बोकडाला किती किंमत भेटते, तुमचं बोकड कसं जगतं. आता इथं मरतूक आपण एकच बोकडाची पकडली आहे, कधी कधी समजा 4 बोकडाची मरतूक झाली तर आता 4 बोकडाची मरतूक कधी होईल, जेव्हा तुमच्या फार्मवरती एखादा रोग येईल तेव्हा. पण रोगाला कंट्रोल करणं कोणाच्या हातात आहे, हे तुमच्या हातामध्ये. मग त्यासाठी तुम्हाला औषधं, लसीकरण किंवा लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागेल. मग जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट जर तुम्ही व्यवस्थित केली आणि तुमच्या बोकडाला चांगला 15,000च्या आसपास भाव भेटला तर तुम्हाला या ठिकाणी असं उत्पन्न भेटू शकतं. बरोबर. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या बोकडाला 10,000 भाव भेटेल तर तुम्ही त्यानुसार या ठिकाणी हिशोब लावू शकता. जर तुमच्याकडं खाद्य महाग असेल तर तुम्ही खाद्यामध्ये किंमत वाढवून या ठिकाणी हिशोब लावू शकता. मी तुम्हाला एक बेस दिला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आकड्यात फिट करून तुम्ही पण हिशोब काढू शकता. आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर नवीन असाल या व्यवसायामध्ये तर बघा, मी पुन्हा सांगतोय, अगोदर तुम्ही तुमची स्वतःची माहिती गोळा करा, अनुभव घ्या, स्वतः पूर्ण मार्केटमध्ये फिरा, जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. कारण की जेव्हा तुम्ही स्वतः फिरशाल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षरित्या काय असतं हे समजून जाईल. बरोबर. त्यामुळे अगोदर मार्केटमध्ये फिरा, स्वतः माहिती घ्या. अर्धवट माहिती घेऊन कोणताही व्यवसाय सुरू करू नका. स्वतःची माहिती गोळा करा, अगदी छोट्या लेवलपासून सुरुवात करा आणि मग तुम्ही तुमच्या जबाबदारीवर कोणताही निर्णय घ्या. मग तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही पूर्णपणे माहिती घेत असाल तर नक्की तुम्हाला फायदा या ठिकाणी होऊ शकतो. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.